नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 2 सन 2024-25 मधील सर्वात महत्त्वाचं हे जे अभियान आहे हे सुरू आहे आणि या अंतर्गतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, या अगोदर आपण 2 व्हिडिओ बघितलेले आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे टप्पा क्रमांक 2 मध्ये या सत्रामध्ये जे सुरू आहे या अंतर्गत 2 व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे आणि आपल्यासाठी अतिशय उपयोगाचा असणार आहे। बऱ्याच जणांचे कमेंट्स आले होते की सर आपणाला जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत जी माहिती भरायची आहे ती माहिती आपण कशी तयार करायची। तर मागच्या सत्रामध्ये सुद्धा मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बघितलेला होता आणि आता या सत्रामध्ये सुद्धा आपण कच्ची माहिती कशी तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। थोडा उशीर झालेला आहे, परंतु तो जो फॉर्मॅट आहे तो तयार करण्यासाठी बराच थोडा वेळ लागलेला आहे, परंतु अतिशय परफेक्ट फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे आणि तो फॉर्मॅट आपण जाणून घेतल्यानंतर आपली जी माहिती आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची आपल्याला भरण्याकरिता अतिशय सोपं होणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 2 सन 2024-25 करिता कच्ची माहिती आपण कशी तयार करायची, माहितीचा कच्चा फॉर्मॅट कसा तयार करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। या सत्राकरिता काही नवीन बदलासहित असणार आहे, कारण मागच्या सत्रामध्ये तिथे वेगळे काही विषय होते, यावेळेस वेगळा आहे ते। तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघायचा आहे। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो, परंतु आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आणि सरते शेवटी मी आपल्याला हे सुद्धा सांगणार आहे की ही जी कच्ची माहिती आहे याचा फॉर्मॅट आपल्याला डाउनलोड करण्यासाठी कुठून मिळणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। शैक्षणिक ऑनलाईन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल। तसेच व्हिडिओला लाईक व शेअर सुद्धा करा। मित्रांनो, आपल्या सर्व बांधवांच्या सोयीसाठी आपण एक महत्त्वाचा फॉर्मॅट तयार केलेला आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन 2024-25 करिता आपल्याला जी त्या पोर्टलवर माहिती भरायची आहे आपल्या शाळेची ती आपण कशा पद्धतीने भरायची, अगदी थोडक्यामध्ये आपण ती माहिती कशी तयार करायची आणि अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने आपण ती कशी भरायची। तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्मॅट तयार करावा लागणार आहे आणि तो फॉर्मॅट आपण कशा पद्धतीने तयार करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे आपण कच्चा जो फॉर्मॅट आपल्याला तयार करायचा आहे तो कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल याची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, मी हा जो फॉर्मॅट तयार केलेला आहे त्या माझ्या शाळेमध्ये ज्या काही सुविधा असणार आहे त्या सुविधेनुसार तयार केलेला आहे। तर यावरून आपल्याला आयडिया येणार आहे की आपण आपल्या शाळेमध्ये कशा पद्धतीचा फॉर्मॅट आपल्याला तयार करायचा आहे आणि तिथे जे काही वर्णन करायचं आहे आपल्याला ऑनलाईन करताना ते आपण अगदी मोजक्या शब्दामध्ये कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मी माझा जो फॉर्मॅट आहे तो संपूर्ण आपल्याला दाखवणार आहे आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला हा फॉर्मॅट आपल्याला डाउनलोडसाठी मी उपलब्ध करून देणारच आहे, परंतु आपल्याला संपूर्ण व्हिडिओ यासाठी बघायचा आहे की यामध्ये जे काही विषय आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत। नेमकं आपण त्यामध्ये थोडक्यात वर्णन जे काही आहे ते आपण का बरं तसं केलं किंवा काही ज्या अडचणी येणार आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, भलेही थोडा मोठा होईल परंतु महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, इथे वर मी टायटल टाकून घेतलेला आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन 2024-25 करता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोयागुंदी केंद्र येरगड पंचायत समिती धानोरा। तर इथे बघा, एकूण गुण जे आहे ते 150 असणार आहे। यावेळेस अ ब क असे 3 सेक्शन असणार आहे। तर पहिलेचं सेक्शन आहे पायाभूत सुविधा, यामध्ये एकूण 33 गुण असणार आहे। तर यामध्ये बघा मित्रांनो, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, इतर खोल्या हा पहिला विषय असणार आहे, शीर्षक याचं ते असणार आहे। मागच्या सत्रामध्ये संपूर्ण दुसरी माहिती होती, यावेळी दुसरी आहे। तर त्यासाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचं असणार आहे। तर बघा, इथे आपल्याला यासाठी एकूण गुण 3 असणार आहे। इथे आपल्याला PDF जो फोटो आहे त्याचा तो अपलोड करावा लागणार आहे। PDF फोटो आपण कसे तयार करायचे, कसे अपलोड करायचे आणि कोणते फोटो आपल्याला लागणार आहे याचा सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत यानंतर लगेच। आणि इकडे आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे। तर बघा, पहिला जो विषय मित्रांनो, आपले जे मुख्य विषय आहे यामधले याला आपण लाल रंगामध्ये हायलाईट केलेला आहे आणि जे उपविषय आहे त्याला आपण काळ्या रंगामध्ये घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला समजायला सुद्धा अतिशय सोपं जाणार आहे। तर बघा, 1.1 शाळेमध्ये वर्गाध्ययनाच्या उद्देशाने पुरेशा वर्गखोल्या आहेत काय, तर इथे थोडक्यात वर्णन बिलकुल मित्रांनो आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे। तिथे आपण एक ओळ लिहिली तरी आपला तो जी माहिती आहे ते सबमिट होणार आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ते करता येणार आहे। तर बघा, शाळेमध्ये वर्गाध्ययनाच्या उद्देशाने पुरेशा खोल्या आहेत व चांगल्या स्थितीत आहे असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे। यासाठी 1 मार्क आहे। शाळेत ग्रंथालय आहे काय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी वगैरे, शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी आहे व चांगल्या स्थितीत आहे असं लिहून घेतलं। त्यानंतर प्रयोगशाळा, शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे काय, शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध नाही कारण शाळा 1 ते 4 ची आहे।
तर मित्रांनो, अगोदरच मी आपल्याला सांगितलेलं आहे, मी माझ्या शाळेच्या उपलब्धतेनुसार हा फॉर्मॅट बनवलेला आहे. आपल्याला यावरून फक्त एक आयडिया येणार आहे, आपल्याला आपल्या शाळेची माहिती कशी तयार करायची आहे. तर बघा, दुसरा जो विषय मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय म्हणून इथे आपल्याला तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, यामधला पहिला जो विषय तो आहे मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय असे. मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष म्हणून एक छोटी खोली उपलब्ध आहे. एकत्रितरित्या बसण्याची व्यवस्था असल्यास, एकत्रितरित्या व्यवस्था नाही, स्वतंत्र 2 वर्ग खोल्या आहेत असं तिथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन म्हणून आहे. यासाठी आपल्याला इथे 1 मार्क आहे आणि तिथे आपल्याला फाईल म्हणजे आपला फोटो तिथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आरोग्य तपासणी होते का, यस नो करायचं आहे. आरोग्य तपासणी वर्षातून 2दा होते, लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर शाळेत नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते, तिथे सुद्धा तेच लिहून घेतलेलं आहे. आरोग्य तपासणी वर्षातून 2दा होते. त्यानंतरचा विषय आहे स्वच्छता विषयक स्थिती. शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का, हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे, 1 मार्क आहे यासाठी. आणि शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहे काय, तर ते सुद्धा मी उपलब्ध आहे असं पूर्ण वाक्यामध्ये तिथे लिहून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी PDF मी तयार केलेली आहे, ही जवळपास 10 पानाची आहे. तर आपण थोडं फास्ट घेणार आहोत यामध्ये. तर बघा, पहिला पेज आहे हे आणि पहिला विषय आहे पायाभूत सुविधा एकूण 33 गुणासाठी हे आपलं सुरू आहे. तर बघा, पहिला पेज संपलेला आहे. आता दुसऱ्या पेजकडे आपण आलेलो आहोत. इथे शालेय फर्निचर म्हणून आहे. यासाठी 1 गुण आहे, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता. तर यासाठी थोडक्यात वर्णन जे आहे, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध आहे व चांगल्या स्थितीत आहे असं मी लिहून घेतलं. अगदी थोडक्यामध्ये मित्रांनो आपण वर्णन केलेलं आहे तिथे, आणि हे आपल्याला तिथे ते घेणार सुद्धा आहे पोर्टलवर. त्यानंतरचं बघा, सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन असा विषय आहे 6वा. यासाठी एकूण 3 गुण आहे. इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर बघा, शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग इत्यादीसाठी आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली आहे काय, तर इथे थोडक्यात वर्णनमध्ये मी फक्त शाळेने आग व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे असं लिहून घेतलेलं आहे. शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते असा तो विषय आहे. तिथे थोडक्यात वर्णन बघा, शाळा वर्षातून एकदा सुरक्षा ऑडिट करीत नाही कारण पुरेसा निधी उपलब्ध नाही असं तिथे मी लिहून घेतलेलं आहे. कारण त्यासाठी निधी लागतो आणि तो निधी शाळेकडे उपलब्ध नाही. मी माझ्या शाळेनुसार ते घेतलेलं आहे. शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करणे. तर शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित केलेली नाही. तर मित्रांनो, माझ्याकडे नाही, त्यामुळे मी सरळ इथे नाही म्हणून लिहिलेलं आहे. आपल्याकडे असेल तर आपण ते टाकून घेऊ शकता. तर बघा, 7वा विषय आहे पर्यावरणपूरक शाळा बांधकामे. एकूण 4 गुण असणार आहे. इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. पर्यावरण संरक्षणात हातभार लावणारं बहुउद्देशीय वृक्षाचे रोपण जोपासना. तर बघा, पर्यावरण संरक्षणास हातभार लावणारं वृक्षाचे रोपण केलेले आहे. केंद्र शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरासाठी इको क्लब आहेत. तर बघा, इथे थोडक्यात वर्णन जे केलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे. राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत प्राथमिक स्तरासाठी इको क्लब आहेत. त्यानंतर शाळेत कचरा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. तर यासाठी थोडक्यात वर्णन आहे, शाळेत कचरा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवण्यासाठी व्यवस्था नाही. त्यानंतर सोलर पॅनलची व्यवस्था, सोलर पॅनलची व्यवस्था नाही असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा असणार आहे. इथे आपल्याला 1 मार्कासाठी असणार आहे हा विषय, आणि इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर बघा, संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्धता. तर संरचित मैदान उपलब्ध नाही, खेळाचे साहित्य उपलब्ध आहेत असं लिहून घेतलेलं आहे मी. त्यानंतर ICT पायाभूत सुविधा 3 मार्कासाठी असणार आहे. शाळेत अध्यापनासाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड वगैरे. तर बघा, थोडक्यात वर्णन, शाळेत अध्यापनासाठी वर्गात डिजिटल साहित्य उपलब्ध नाहीत. इथे मी स्पष्ट असं लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर 3ऱ्या पेजवर बघा, त्यातलेच काही मुद्दे आलेले आहे. शाळेत अध्यापनासाठी इंटरनेट सुविधा आहे काय, तर ते सुद्धा मी शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही म्हणून लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर शाळेत ICT लॅब उपलब्ध आहे का, तर ते सुद्धा उपलब्ध नाही असं लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक साधनसामुग्री म्हणून आहे 3 मार्कासाठी. तर यामध्ये बघा, पहिला जो पॉईंट आहे 10 पॉईंट आहे, शाळेत अध्ययन किमान 50% शिक्षकाची विनामूल्य अल्पकिमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहेत काय, तर केली आहेत असं मी तिथे पूर्ण वाक्यात लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आधुनिक अध्यापन तंत्रे, अध्यापन शास्त्रकृतीयुक्त अध्ययनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर, ICT प्रकल्प वगैरे. तर शास्त्रकृतीयुक्त अध्यापनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर केला जातो असं लिहून घेतलेलं आहे. तर 3रा विषयसुद्धा त्याच पद्धतीचा आहे. त्यानंतर बघा, अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण, बोलक्या भिंती. तर गेल्या सत्रामध्ये मित्रांनो बोलक्या भिंती हा जो विषय होता हा बहुतेक पहिल्या याच्यामध्ये होता. तर बघा, शाळेत आनंददायी वातावरण निर्माण करून अध्यापन कार्य केले जाते. अडथळामुक्त वातावरण पक्की संरक्षण भिंत शाळेला आहे. त्यानंतर वर्गनिहाय साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती साध्य प्रदर्शित केलेल्या आहे. प्रत्येक वर्गखोलीत वर्ग सजावट करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचे 4 मुद्दे यामध्ये आलेले आहे. त्यानंतर परसबाग विकास व उपयुक्तता.
यासाठी 5 गुण आहे. फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. पहिल्या याच्यामध्ये असणार परसबाग उपलब्ध आहे का, तिथे यस किंवा नो तिथे टिक करून घ्यायचं आहे आणि परसबाग उपलब्ध आहे असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. तर परसबागेसंदर्भात इथे 2-4 इथे आपल्याला पॉईंट दिलेले आहे. त्या संदर्भात आपल्याकडे ज्या काही सुविधा असतील, जे काही असेल त्यानुसार आपल्याला इकडे भरून घ्यायचं आहे. मी त्याच पद्धतीने इथे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा पुढच्या पेजवर आपण जाऊ. इथे विद्यार्थी लाभार्थीच्या योजनाबाबत केलेली जनजागृती अशा पद्धतीचा विषय आहे आणि तिथे थोडक्यात वर्णन जे आहे ते विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत माहिती शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं मी तिथे थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे. त्यानंतर शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका अशा पद्धतीचं आहे ते. तर तिथे सुद्धा शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका, लोकसेवा हमीमधील सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावलेले आहे असं लिहून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा जो पहिला जो विषय आहे त्यामधला 33 गुणाचा हा तिथे संपलेला आहे. आणि इथून म्हणजे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकूण 74 गुणासाठी हे तिथे सुरू झालेलं आहे. तर बघा यामध्ये आता पहिला जो विषय आधार वैधता सरळ प्रणालीबाबत आहे. एकूण 10 मार्काचा असणार आहे आणि यासाठी आपल्याला इथे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर आधार विद्यार्थ्याचे पूर्ण आहे का, तर पूर्ण आहे म्हणून इथे मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. सरळ प्रणाली तसेच अपडेटसाठी ते असणार आहे. तर बघा सरळ प्रणाली उपयोग तसेच माहिती अद्ययावत करण्यात आलेली आहे. त्यानंतर युडायसचं असणार आहे. युडायस प्रणालीवर वरील नोंदी माहिती अद्ययावत करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आहे शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात लावलेले नाही. तर इथे बघा मित्रांनो 1.4 चौथा मुद्दा जो आहे शिक्षकेतर कर्मचारी यांचे छायाचित्र दर्शनी भागात लावले आहे का असा तो मुद्दा होता. आपल्याला तो मागं आदेश आलेला होता परंतु आम्ही लावलेले नाही त्यामुळे मी इथं स्पष्ट नाही लिहिलेलं आहे. आपण आपल्या पद्धतीने ते लिहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला इथे दुसरा जो पॉईंट आहे तो आहे महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग अनुपालन. तर यासाठी सुद्धा 10 गुण असणार आहे. तर बघा याच्यातला पहिला विषय महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग. महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेण्यात आलेला आहे. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे मागील वर्षी शपथ घेतली होती का, मागील वर्षी या अभियानांतर्गत आपण शपथ वगैरे घेतली होती तर मी तिथे लिहून घेतलेला आहे. त्यानंतर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग, तर यामध्ये सुद्धा सहभाग घेण्यात आलेला होता, प्रत्येक शाळेने घेतलेला होता तर मी ते सुद्धा लिहून घेतलेलं आहे. आणि वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. इथे एक मुद्दा होता तो सुद्धा मी तिथे घेतलेला आहे. तर बघा आता पुढच्या पेजवर आपण जाणार आहोत. पुढच्या पेजवर इथे बघा तिसरा जो मुद्दा आहे मधला शासकीय कार्यक्रमातील सहभाग, उदाहरणार्थ मेरी माटी मेरा देश ग्रंथालयाचा उपयोग वगैरे. तर यासाठी एकूण 7 गुण असणार आहे मित्रांनो. आणि इथे फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. तर बघा यामधला पहिला जो विषय आहे तो आहे विविध शासकीय शिष्यवृत्त्या योजना. तर इथे मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. विविध शासकीय शिष्यवृत्त्या योजना विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात येतात. त्यानंतर विविध शासकीय शिष्यवृत्त्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सहभाग. तर इथे विविध शासकीय शिष्यवृत्त्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहभाग घेतला जातो. त्यानंतर मतदार प्रचार व प्रसार निवडणूक साक्षरता वगैरे. तर मतदार प्रचार व प्रसार निवडणूक साक्षरता उपक्रम घेतला जातो. त्यानंतर तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यात आलेली आहे. तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवला जातो. त्यानंतर स्काउट गाईड आहे. तर शाळा प्राथमिक स्तराची असल्याने स्काउट गाईड उपक्रम शाळेत राबविला जात नाही असं मी स्पष्ट लिहून घेतलेलं आहे. तर बघा चौथा जो आहे तो विविध समित्याच्या बाबत आहे. त्यासाठी एकूण 5 गुण असणार आहे. फोटो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. तर पहिला जो विषय होता तो होता शिक्षक पालक संघ माता पालक संघ कार्यरत आहे का, तर ते मी लिहून घेतलेलं आहे. शिक्षक माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती कार्यरत आहे. त्यानंतर शाळा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे असं सुद्धा दुसऱ्या मुद्द्यामध्ये होतं. आणि त्यानंतर तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत नाही, तिथे यंत्रणा आहे की नाही आपल्याला द्यायचं होतं. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे असं होतं. त्यानंतर जो 5वा विषय आहे तो आहे विद्यांजली पोर्टलबाबत. यासाठी एकूण 10 गुण असणार आहे. तर फोटो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. पुढच्या पानावर त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा विद्यांजली पोर्टलचं हे असणार आहे गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी. तर शाळेची नोंदणी करण्यात आलेली आहे असं मी इकडे थोडक्यात वर्णनमध्ये लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर पोर्टलवर मागणी नोंदवल्यास आलेली नाही असं तिथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर संबंधित संस्थेकडून आवश्यक बाबीची उपलब्धता करून घेतल्यास तर नोंदवण्यात आलेली नाही असं मी स्पष्ट तिथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे शासकीय यंत्रणेने सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे. यासाठी 10 गुण असणार आहे. इथे आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे.
शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे, तर सादर केली जाते असं मी थोडक्यामध्ये इथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर समग्र प्रगती पुस्तक HPC प्रभावी अंमलबजावणी, तर समग्र प्रगती पुस्तक HPC अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असं मी स्पष्ट लिहिलेलं आहे. हा मुद्दा मला समजलेला नाही, त्यामुळे मी इथे असं लिहून घेतलेलं आहे. तर आपल्या जर लक्षात असेल मित्रांनो याबाबत तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर शाळेत किमान एक NSQF अनुरूप अभ्यासक्रम चालवला जातो, तर सदर मुद्दा शाळेला लागू नाही असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती, तर यासाठी थोडक्यात वर्णन जे आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती चांगल्या प्रकारे उत्तम उपक्रम वगैरे राबवले जातात असं लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी अभिलेखाचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती, तर यासाठी एकच गुण आहे, विद्यार्थी अभिलेखे नीटनेटके आहेत व अद्ययावतीकरण स्थिती चांगली आहे असं लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर शालेय शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेखे अद्ययावतीकरण स्थिती, तर यासाठी एकूण 11 गुण असणार आहे. तर यामध्ये बघा काही थोडक्यामध्ये मुद्दे आहे. शालेय शिक्षक कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ अभिलेखे अद्ययावतीकरण स्थिती, तर स्थिती चांगली आहे, अद्ययावतीकरण स्थिती चांगली आहे अभिलेखेची असं मी तिथे थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे. त्यानंतर उच्च अर्थ धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण, तर बघा यासाठी 3 गुण आहे. उच्च अर्थ धारण केलेल्या शिक्षकाचे प्रमाण 100% आहे. आमच्याकडे 2 शिक्षक आहे मित्रांनो मला पकडून, तर दोघांचंही तसंच असल्यामुळे मी 100% तिथे लिहिलेलं आहे. त्यानंतर शिक्षकाच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर झालेला परिणाम असा आहे, तर शिक्षकाच्या उच्च शैक्षणिक अर्हतेचा शालेय प्रगतीवर झालेला परिणाम हा चांगला आहे असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर स्वयं MOOC पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवा अंतर्गत प्रशिक्षण तर झाले नाही म्हणून मी इथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे. त्यानंतर शालेय दप्तर साहित्याचे वर्गीकरण जतन याबाबत नवीन एक विषय आहे इथे 1 मार्कासाठी, तो पुढच्या पानावर आपण बघणार आहोत. तर बघा शालेय दप्तर साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अद्ययावतीकरण स्थिती चांगली आहे असं मी थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे. त्यानंतर 11 पॉईंट आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग म्हणून आहे, तर 1 मार्कासाठी असणार आहे. याचं थोडक्यात वर्णन जे आहे ते शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरिता उपयोग उत्तम प्रकारे करण्यात येतो असं मी तिथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मागील 2 वर्षाच्या तुलनेत शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोंदणी याबाबत ते असणार आहे. तर बघा यामध्ये 2 मुद्दे आहे. याचं थोडक्यात वर्णन जे आहे ते मागील 2 वर्षाच्या तुलनेत शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ झालेली नाही, लोकसंख्या फार कमी आहे. त्यानंतर गळती कमी करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आलेले आहे, मार्गदर्शन करण्यात आलेले आहे असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात, 1 मार्कासाठी असणार आहे. सदर मुद्दा शाळेला लागू नये असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर पात्र विद्यार्थी लाभार्थ्याची शिष्यवृत्ती सवलत योजना बाबतची सद्स्थिती, तर यासाठी पात्र विद्यार्थी लाभार्थी शिष्यवृत्ती सवलत योजना प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे असं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. त्यानंतर शाळेने परिसरातील असाक्षरता दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न अशा पद्धतीचा विषय आहे 3 मार्कासाठी. तर बघा असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण 1 मार्कासाठी आहे, तर असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे असं मी तिथे थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे. नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आपण ते केलेलं आहे. त्यानंतर स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन, तर स्वयंसेवक नियुक्ती करण्यात आलेली आहे, असाक्षर व्यक्तीचे अध्ययन अध्यापन सुरू आहे असं मी लिहून घेतलेलं आहे. कारण नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत हे सर्व कामं आपल्या शाळा स्तरावर सुरू आहे. त्यानंतर साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार, तर यामध्ये साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात आलेला आहे असं मी लिहून घेतलेला आहे. अशा प्रकारे हा दुसरा जो मुद्दा आहे हा संपूर्ण संपलेला आहे. एकूण हा 74 गुणांचा होता. त्यानंतर तिसरा जे आहे ते आहे शैक्षणिक संपादनूक, तर हे एकूण असणार आहे 43 गुणांसाठी. तर बघा यामधला पहिला जो मुद्दा आहे विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता, तर हे एकूण 12 मार्कासाठी आहे. इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर यामध्ये छोटे छोटे मुद्दे आहे, जसं इंग्रजी विषयाचा अध्ययन स्थिती, इथे आपल्याला उत्तम, अतिउत्तम, उत्तम, चांगला, समाधानकारक आणि असमाधानकारक असे 5 कॅटेगरी आहे. तर थोडक्यात वर्णन मित्रांनो बघा इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर स्थिती समाधानकारक या प्रकारात आहे. त्यानंतर गणिताचं त्याच पद्धतीनं असणार आहे, गणित क्षमताचा अध्ययन स्तर चांगला या स्तरावर आहे असं मी तिथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे. आपण आपल्या याच्यानुसार टाकून घेऊ शकता. त्यानंतर हे भाषेचं असणार आहे, यामध्ये चांगला या स्तरावर आहे असं मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतरचं आहे शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण वगैरे याचा एक विषय आहे इथे. तर इथे बघा 5वी व 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी, तर हे आमच्याकडे लागू नाही कारण शाळा 1 ते 4ची आहे, त्यामुळे मी ते लागू नाही एवढंच लिहून घेतलेलं आहे. दोन्ही याच्यामध्ये आपल्याकडे जे काही परिस्थिती आहे त्यानुसार आपण टाकून घ्या. त्यानंतर स्वच्छता मॉनिटरमधील मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग हा एक विषय आहे. तर यामध्ये
स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील अंमलबजावणी, स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग नोंदवण्यात आलेला आहे असं मी टाकून घेतलेलं आहे. 3 आणि 2 असे 5 मार्कासाठी हे आहे. त्यानंतर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षेतील यश. तर यासाठी एकूण 4 गुण आहे. तर सदर मुद्दा शाळेला लागू नाही असं मी टाकून घेतलेलं आहे. आपल्याकडे जर लागू असेल तर आपण ते करून घेऊ शकता. त्यानंतर बघा, नंतरचा जो विषय आहे तो आहे विद्यार्थी वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन. तर 4 मार्कासाठी आहे. सदर प्रकारातील विद्यार्थी शाळेत नाही असं मी तिथे नमूद केलेलं आहे, कारण माझ्याकडे दिव्यांग वगैरे विद्यार्थी नाही. सांस्कृतिक स्पर्धेसाठी आहे. तर सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा घेतल्या जातात असं मी तिथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण हा एक मुद्दा आहे तिथे. तर बघा, शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 90% जास्त असते असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे थोडक्यात वर्णन. त्यानंतर ऐतिहासिक वास्तू जतन वगैरे हा एक विषय आहे. तर बघा, ऐतिहासिक वास्तू जतन, भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन विविध उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे असं मी तिथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात असं मी तिथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती. तर भाषा, वाचन, लेखन आणि गणितीय क्रिया. तर इथे भाषण क्षमता चांगली आहे, वाचन क्षमता चांगली आहे, लेखन क्षमता चांगली आहे आणि गणितीय क्रिया चांगल्या पद्धतीने करतात असं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पुरस्कार तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय. तर बघा, इथे विभागानुसार आहे. तालुका स्तर सहभाग नाही, जिल्हा स्तर सहभाग नाही. सर्व मी इथे जे आहे त्या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. आपण आपल्या पद्धतीने टाकून घेऊ शकता. त्यानंतर इयत्ता शाळेतील विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी 10वी 12वी इयत्ता 5वी 8वी. तर सदर मुद्दा शाळेला लागू नाही असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे जर लागू असेल तर आपण ते हे करू शकता. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, बघा, इयत्ता 5वी 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. तर हा सुद्धा मुद्दा शाळेला लागू नाही असं मी तिथे टाकलेलं आहे, कारण माझी शाळा 1 ते 4ची आहे, त्यामुळे मी तसं लिहिलेलं आहे. आपण आपल्या स्तरावर जे काही असेल ते लिहून घेऊ शकता. त्यानंतरचा शेवटचा विषय आहे मित्रांनो इथे विविध शिष्यवृत्ती, सानुग्रह, अनुदान, शैक्षणिक सवलत योजनेचा विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ. तर यामध्ये पहिल्या जे आहे ज्या इतर शिष्यवृत्ती आहे त्या संदर्भात हे असणार आहे. तर बघा, इथे मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे. विविध शिष्यवृत्ती, सानुग्रह, अनुदान, शैक्षणिक सवलत योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो असं मी 2 ओळीमध्ये तिथे वर्णन करून घेतलेलं आहे. तर हा मुद्दासुद्धा संपलेला आहे. एकूण 43 गुणासाठी हा मुद्दा होता. आणि मित्रांनो बघा, हे आपली संपूर्ण माहिती अशा पद्धतीने झालेली आहे. त्याच्याखाली आपल्याला 3 टॅब मिळणार आहेत, सेव्ह, फायनलाइज आणि बॅकचं. तर आपल्याला जर आपण थोडी माहिती भरत असाल तर आपल्याला ती माहिती जेवढी भरता आपण तेवढी ते सेव्ह करत चला आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला ते फायनलाइज करायची आहे. जर काही चेंज करायचे असेल मित्रांनो तर सेव्ह आपण करतो तेव्हा आपण चेंज करू शकता, परंतु फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला चेंज करता येणार नाही आहे, याची फक्त थोडी काळजी घ्या. त्यानंतर हे संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे. तर हे PDF मी तयार केलेली आहे अशा पद्धतीने. आपल्याला कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. यावर काही आपल्या सूचना असतील ते सुद्धा सांगा. आणि मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीची माहिती बघितलेली होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत पहिला जो टप्पा मागच्या सत्रामध्ये राबवण्यात आलेला आहे, तेव्हा आपण ही माहिती बघितलेली होती, कच्चा फॉर्मॅट. आणि या सत्रामध्ये सुद्धा संपूर्ण तिथे फॉर्मॅट तो बदललेला आहे आणि त्यानुसार आपण हा नवीन फॉर्मॅट तयार केलेला आहे आणि अपेक्षा आहे आपल्याला या फॉर्मॅटची बरीच मदत होईल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर हा पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपले बरेचसे मुद्दे क्लिअर झालेले असेल. आपल्याला आपल्या शाळेची माहिती तयार करण्यासाठी एक आयडिया मिळालेली असेल अशी मी अपेक्षा करतो. ही माहिती तयार करण्यासाठी मित्रांनो बराच वेळ लागलेला आहे, बरीच मेहनत लागलेली आहे. तर एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासाठी 2024-25 करिता आपल्याला फोटो कोणते लागणार आहे, कशा पद्धतीचे लागणार आहे, त्याची साईज वगैरे आपण कशी कमी करायची, ती फाईलच आपण कशी तयार करायची याची माहिती पाहणार आहोत. आणि लगेचच त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे त्या पोर्टलवर जाऊन आपण संपूर्ण माहिती ऑनलाईन कशी करायची याची माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.